खरं तर निकोप लोकशाही वाढली पाहिजे, टिकली पाहिजे, हा प्रश्न एक लक्षात घ्या, हा प्रश्न फक्त लोकशाही चॅनलचा नाही आहे. लोकशाही एक वृत्तवाहिनी आहे जी प्रातिनिधिक आहे, एक सिंबल आहे, सिंबॉलिक आहे. आम्ही लढतोय, आमचं काम करतोय, पत्रकार म्हणून आमची भूमिका मांडण्याचा प्रयत्न लोकांसमोर करतोय. पण देशामध्ये आपला भारत हा जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जातो आणि या लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारी पत्रकारिता जी अंकुश ठेवण्याचं काम करत असे सत्ताधाऱ्यांवरती, लोकांचे प्रश्न मांडण्याचं काम करत असे, त्याच्यामध्ये या पत्रकारितेला, पत्रकारांना, वृत्तवाहिन्यांना हे मोकळेपणाने काम करता यावं, त्यांना भूमिका त्यांची मांडता यावी, लोकांचे प्रश्न उपस्थित करता यावे आणि जे यासाठी जबाबदार आहे त्यांना जबाबदार धरता यावं, यासाठी काम करत असते. त्यामुळे हा प्रश्न फक्त एका वृत्तवाहिनीचा नाही आहे. शेतकरी नेते आपल्यासोबत जोडले जात आहेत. शेट्टी साहेब, काय तुमची प्रतिक्रिया आहे? हे चॅनल 30 दिवसांसाठी बंद करण्याचा, लायसन्स आमचं 30 दिवसांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचे नेते तुम्ही आहात, आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत, काय सांगाल तुम्ही? हा तालिबानी निर्णय आहे. मी राजू परुळेकर साहेबांच्या मताशी 100% सहमत आहे. एक प्रकारचं हे तुम्हाला मिळालेलं मेडल आहे. तुम्ही लोकशाहीच्या बाजूने राहिलात, तुम्ही सत्याच्या बाजूने राहिलात आणि राज्यकर्त्यांची रोजचे बुरके टराटरा फाडून त्यांचा बिभत्स चेहरा समाजासमोर आणला. त्यांच्यामध्ये किती विकृत स्वरूपाची माणसं आहेत हेही तुम्ही दाखवून दिलं. त्याचं हे तुम्हाला मेडल मिळालेलं आहे. परंतु संविधानानं आपल्याला जो काही उच्चार स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य किंवा प्रसार स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्या स्वातंत्र्यावर घाला घालणारा हा निर्णय जरी याने आज त्यांच्याकडे सत्ता आहे म्हणून ते घेतलेला असला तरी सर्वसामान्य जनतेला बिलकुल तो पसंत पडणार नाही. 1977ला अशाच प्रकारचं वातावरण झालेलं होतं. आणीबाणीच्या नावाखाली, अनुशासनच्या नावाखाली अशीच प्रसारमाध्यमांची गळचेपी झालेली होती. आणि मग 1980ला काय 77च्या निवडणुकीमध्ये काय निकाल लागला हे सुद्धा दाखवलं. तुरुंगात राहून लोक निवडून आले. म्हणून आज त्यांना जरी वाटत असेल की आमच्या विरोधात कुणी बोलायचं नाही, आमच्या विरोधात कुणी मत व्यक्त करायचं नाही, कुणी काही बोललं तर आम्ही त्यांच्या घरावर धाडी टाकू, छापे टाकू, त्यांच्या चौकशी करू, परंतु त्या धाडीला, चौकशीला, कशालाही न घाबरणारी सुद्धा जनता या देशामध्ये आहे. सगळेच काही बरबटलेले नाहीत आणि ते लोक ही लोकशाहीचा लढा पुढे घेऊन जातील. आणि ज्यांना आज आकाश चेंगणं झालेलं आहे, आपल्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळणारच नाही असं वाटलेलं आहे, त्यांना एक दिवस अंधार कोठडीमध्ये दिवस काढावा लागेल. हेच तुम्हाला मी आज सांगतो. पण तुम्ही लढत राहा, आमच्यासारखे असंख्य लोक तुमच्या पाठीशी आहेत. धन्यवाद राजू शेट्टी साहेब, तुम्ही ही भूमिका आमच्यासाठी मांडलीत. कारण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.